Okay, a very good morning to all of you. So here is the welcome to the Parivartan Learning Center and welcome also in the Ranker batch. That is the MSTCT special batch. So here is the staff you already know. तर आता मागच्या लेक्चरमध्ये आपण बऱ्याचपैकी एमएसटी सीरीजचे प्रिव्हियस इयरचे क्वेश्चन्स फ्रॉम द फर्स्ट चॅप्टर आपण कव्हर अप केलते. तर या ठिकाणी आपण आज काही प्रिव्हियस इयरचे क्वेश्चन कव्हर अप करणार आहोत. त्याच्यासोबतच आपण पुढचे पण काही जे इम्पॉर्टंट एमसीक्यू आहेत आणि प्रत्येक फॉर्म्युल्यावर कमीत कमी 2-2 एमसीक्यू मी तुम्हाला सांगितलं होतं राईट. तर त्या टाईपचे आपण एमसीक्यू आपण आज कव्हर अप करणार आहोत. ओके, इज दॅट ओके टू ऑल ऑफ यू? एकदा मला माईक ऑन करून कोणीतरी आन्सर द्या. त्याच्यानंतर आज आपला हा चॅप्टर एंड होईल आणि उद्यापासून आपला मेकॅनिकल प्रॉपर्टीज ऑफ फ्लूइड चॅप्टर स्टार्ट होईल. ओके, चलिए तो स्टार्ट करते हैं आज के इस लेक्चर को. तर या ठिकाणी बघा फर्स्ट एमसीक्यू मी लिहिलेला आहे. क्वेश्चन नंबर सर्वात पहिले मी पेन सिलेक्ट करतो. पेन कोणता आहे? ग्रीन आहे का? एक मिनिट. ठीक नाही, दिस वन. ओके, ग्रीन कलर. हा ग्रीन कलर तो जास्त ग्रीन होतोय वाला, राईट. ओके, तर सो दिस इज द क्वेश्चन नंबर 1 फ्रॉम टुडेज लेक्चर. तर बघा या ठिकाणी a particle performing circular motion with its diameter small d. लक्षात आलंय का? एक पार्टिकल आहे सर्क्युलर मोशन परफॉर्म करतोय, त्याचा जो डायमीटर आहे बरोबर आहे, या सर्कलचा डायमीटर किती आहे? स्मॉल डी आहे आणि वेलोसिटी किती आहे? स्मॉल व्ही आहे. म्हणजे या पार्टिकलची वेलोसिटी किती असेल? स्मॉल व्ही असेल. देन द अँग्युलर डिस्प्लेसमेंट ऑफ द पार्टिकल इन टाइम स्मॉल टी, राईट, इन टाइम स्मॉल टी. तर अँग्युलर डिस्प्लेसमेंट म्हणजे आपल्याला काय फाइंड आउट करायचंय? we have to find out here the theta. आलं लक्षामध्ये? तर आपल्याला थीटा फाइंड आउट करायचा आहे. तर कसा फाइंड आउट करायचा बघा. थीटाचा आपल्याकडे फॉर्म्युला माहित आहे. थीटा इक्वल्स टू मेन फॉर्म्युला आहे आपला ओमेगा टी, राईट. आता या ठिकाणी आपल्याला ओमेगा तर दिलं नाही, आपल्याला या ठिकाणी लिनियर वेलोसिटी दिलेला आहे. मग ओमेगा मिसिंग आहे. मग आपल्याला लिनियर वेलोसिटी आणि अँग्युलर वेलोसिटी मधलं रिलेशन माहित आहे. यस, हु विल टेल द रिलेशन बिटवीन द लिनियर वेलोसिटी अँड द अँग्युलर वेलोसिटी? Yes, Sachin, सांगता येईल? V is equal to omega. Yes, very good. V equals to omega into R. मग या ठिकाणी कुठे गेला आपला मार्कर पेन? तर या ठिकाणी बघा V equals to omega into R. तर ओमेगाला मला या ठिकाणी V अपॉन R लिहिता येईल. चला लिहा मग या ठिकाणी V अपॉन R इंटू हे येईल T येईल. ओके, लक्षामध्ये? चला या ठिकाणी आता रेडियस आहे बरोबर आहे आणि या ठिकाणी आपला डायमीटर दिलाय. तर हे V इंटू टी ऍज इट इज येईल. आता रेडियसला मी असं लिहू शकतो का? D अपॉन 2. ओके, लिहू शकतो. तर या ठिकाणी डिनॉमिनेटरचा डिनॉमिनेटर आहे. आता हा जो 2 आहे, 2 ची पोझिशन कुठं आहे? छतावर आहे का? नाही. तो कुठं आहे? डिनॉमिनेटरचा डिनॉमिनेटर आहे आणि डिनॉमिनेटरचा डिनॉमिनेटर असेल तर इट विल बिकम द न्यूमरेटर. सो या ठिकाणी येईल ट्वाइस VT अपॉन स्मॉल d. सो दैट इज द एंगुलर डिस्प्लेसमेंट. तो देखिए फिर यहाँ पर ऑप्शन नंबर कौन सा आता है? ट्वाइस VT अपॉन स्मॉल d. यस यस, विच वन? ऑप्शन नंबर B इज द करेक्ट आंसर. ओके, चला ठीक आहे. स्क्रीनशॉट घ्यायची आवश्यकता नाही, याची पीडीएफ लगेच देतो. ओके, काल थोडा उशीर झाला कारण की थोडं सेव्हिंगला प्रॉब्लेम आला इकडे आणि दुसरे पण थोडे काम होते. ओके, चला क्वेश्चन नंबर 2 तुमच्या स्क्रीनवर. या ठिकाणी बघा क्वेश्चन नंबर 2 काय आहे आणि हा सोपा क्वेश्चन आहे बरं. अशा टाईपचे आपण क्वेश्चन पाहिलेले आहेत. मी काय म्हणलं, अशा टाईपचे क्वेश्चन्स IMP आहेत आणि हे जे क्वेश्चन्स आहेत म्हणजे कशावर? अँग्युलर स्पीड फाइंड आउट करायला सांगितलंय किंवा रेशिओ फाइंड आउट करायला सांगितलंय किंवा डिफरन्स फाइंड आउट करायला सांगितलंय बरोबर आहे. सेकंड हँड, मिनिट हँड आणि आवर हँड याच्यापैकी एखाद्या वेळेस येतच. 1999 पासून ते 2020 पर्यंत आतापर्यंत म्हणजे भरपूर सारे अशा टाईपचे एमसीक्यू आलेले आहेत. तर हा तुम्हाला पार्ट करायचा आहे आणि क्लिअर कट करायचा आहे. याच्यावर समजा बाकीच्या बुकमध्ये PLPN असेल, टार्गेट पब्लिकेशन असेल. आता मी तुम्हाला 2 बुक रेफर करायला सांगतो. एक आहे PLPN प्रज्ञा लातूर पॅटर्न नोट्स आणि दुसरं आहे टार्गेट पब्लिकेशन. तर हे 2 बुक तुम्ही यूज करा. ओके, तर म्हणजे सफिशियंट आहे. PLPN तर सफिशियंट आहे, टार्गेट पण सफिशियंट आहे कारण मी जेव्हा 12वीला होतो तेव्हापासून PLPN सफिशियंट आहे.
आणि मी PLPNचा तेव्हा रेफर केलं तर मला चांगला स्कोर आलता. ओके, तर टार्गेट पण बेस्ट आहे. टार्गेटला पण म्हणजे टार्गेटचे MCQ वगैरे बघितलेले आहेत मी, चांगले आहेत, बेस्ट आहे, दोन्ही पण बेस्ट आहेत. फक्त टार्गेटमध्ये एवढंच आहे की त्याचे सोल्युशन दिलेले नाही, बट डोंट वरी, आय एम हिअर. ओके, काही जरी अडचण असेल क्वेश्चनचा स्क्रीनशॉट मला सेंड करायचा व्हॉट्सअपला. हा, लाजायचं नाही. बघा एक लक्षात आता, the difference between the angular speed of the minute hand and the second hand of a clock is, okay, angular speed कशाची, minute hand ची and second hand ची, म्हणजे ओमेगा m मायनस ओमेगा s. आपल्याला हेच फाइंड आउट करायचंय का? यस, करेक्ट. त्याच्यानंतर बघा फॉर्म्युले पुट अप करा, 2 पाय अपॉन, आता टाइम पिरियड ऑफ द मिनिट हँड किती असतो रे? 60 मिनिटं असतो. सेकंड मध्ये कन्वर्जन करा, 60 into 60 असतो का? यस. त्याच्यानंतर टाइम पिरियड ऑफ द सेकंड हँड किती असतो? एक रोटेशन सेकंड हँडला कम्प्लीट व्हायला 60 सेकंड लागतात, आपल्याला माहित आहे. मग या ठिकाणी कॉमन गोष्टी कोणकोणत्या आहेत त्याला कॉमन घ्या. बघा या पण ठिकाणी 2 पाय अपॉन 60 आहे आणि या पण ठिकाणी 2 पाय अपॉन 60 आहे. तर 2 पाय अपॉन 60 ला या ठिकाणी जर मी समजा कॉमन घेतलं, सो व्हॉट इज रिमेनिंग इनसाइड द ब्रॅकेट इज 1 अपॉन 60 मायनस 1. Okay, so if we do the cross multiplication, then what is the answer here? 2 pi upon 60. हा, याचं जर तुम्ही क्रॉस मल्टिप्लिकेशन केलं तर किती येतं बघा, -59 अपॉन 60 येतं. ओके, तर मग या ठिकाणी बघा 2 3 जा 6 होतं या ठिकाणी. ओके, बेत्रिक मराठीमध्ये चला. हा, तर -59 पाय अपॉन साइन 3 18, 6 3 जा 18. ओके, मला सांगा पाडे मी मराठीमध्ये बनवू का इंग्लिशमध्ये बनवू? तुम्हाला जे कम्फर्ट वाटतं ते महत्वाचं आहे. सर बी 1800. येस येस, ऑप्शन नंबर बी इज द करेक्ट आन्सर. आता या ठिकाणी निगेटिव्ह साइन आलेला आहे, बरोबर आहे, पण त्यांनी फक्त मॅग्नेट्यूड विचारले, डायरेक्शन नाही. ओके, लक्षामध्ये. सो ऑप्शन नंबर बी इज द करेक्ट आन्सर. हा, यस, बोला. 10 is missing. 30. 2 by 60. Yes, करेक्ट. गुड ऑब्झर्वेशन. ओके, तर या ठिकाणी आपला आन्सर आलेला आहे. हा, मला एक सांगा, पाडे जे आहेत ते मराठीमध्ये म्हणू का इंग्लिशमध्ये म्हणू? कारण की काही विद्यार्थ्यांनी मराठीमध्ये पाठ केले असतील तर त्यांना मराठीमध्ये सोपं जातं, कारण आपण ते चेंज करू शकत नाही. आणि इंग्लिशच्या विद्यार्थ्यांना तुम्ही जर म्हणलं मराठीमध्ये किती साइन 3 सांगता येत नाही, त्यांना 6 3 म्हणावं लागतं. ओके, इंग्लिश वर्गामध्ये असेल. अरे तुम्हाला जे कम्फर्ट असतं ते सांगा मला, आणि लाजू नका. इंग्लिश मराठी असं काही नाही, जस्ट लँग्वेज आहे बस, बाकी काही नाही. ओके, आता मी म्हणलं मी गुजरातीमध्ये बनवू का, तुम्ही काय म्हणता? नाही सर, मग याच्यामध्ये काय, मराठी बेस्ट आहे ना? ठीक आहे, चला. ओके, तर क्वेश्चन नंबर 3 तुमच्या स्क्रीनवर आहे. या ठिकाणी थोडा ट्रिकी क्वेश्चन आहे बघा. क्वेश्चन नंबर 3 म्हणजे अशा टाइपचे जे क्वेश्चन्स असतात ना, मुलं ऑप्शन बघूनच घाबरून जातात. आणि स्टेटमेंट एवढं मोठं, बापरे बाप, एवढं मोठं स्टेटमेंट आणि ऑप्शन्स असेल, भयंकर आहे. ओके, हा, टायमिंग बद्दल काही मुलांनी कमेंट केलेलं आहे. मी लास्टचे 5 मिनिट आहेत त्याच्यामध्ये तुम्हाला डिस्कस करतो. लास्टच्या 5 मिनिटांमध्ये आपण टायमिंग बद्दल डिस्कस करूया. ओके, ज्यांना प्रॉब्लेम असेल त्यांना. ओके, अ पार्टिकल of mass small m is moving in a circular path of a constant radius r such that the centripetal acceleration is varying with the time t as k square r into t square. हे काय आहे? सेंट्रिपिटल ऍक्सेलरेशन आहे. वेअर k काय आहे? कॉन्स्टंट आहे. द पॉवर डिलिव्हर्ड टू द पार्टिकल बाय द फोर्स ऍक्टिंग ऑन इट. एक पार्टिकल आहे, सेंट्रीपेटल, त्याचं ऍक्सेलरेशन किती आहे? एक पार्टिकल आहे, सर्क्युलर मोशन परफॉर्म करतोय, त्याचं जे सेंट्रीपेटल ऍक्सेलरेशन आहे ते किती आहे? के स्क्वेअर आर, के स्क्वेअर, एक मिनिट करतो, के स्क्वेअर आर इंटू टी स्क्वेअर. बघा आता फाइंड आउट काय करायचंय, यांनी विचारलंय द पॉवर डिलिव्हर्ड टू द पार्टिकल बाय द फोर्स ऍक्टिंग ऑन इट. फोर्स फाइंड आउट करायचा आहे का पॉवर फाइंड आउट करायची आहे? आणि पॉवर कुठून कुठे जाते हे लक्षात आले का तुमच्या? या म्हणजे लाईनचा तुम्हाला मिनिंग समजला का? हा, यस, हू विल टेल द मिनिंग ऑफ दिस? ओके, बघा या ठिकाणी सेंट्रिपेटल जो फोर्स आहे तो ऑप्शन नंबर सी. नाही बेटा, बघा मला वाटलं कॉमन लॉजिक तुम्ही यूज करता, बट गुड लॉजिक. या ठिकाणी बघा, सेंट्रिपेटल फोर्सचा आपला फॉर्म्युला आहे एम इंटू मास इंटू सेंट्रिपेटल ऍक्सेलरेशन. तर मास इंटू या ठिकाणी के स्क्वेअर आर इंटू, एक मिनिट, एम इंटू के स्क्वेअर
आर इंटू टी स्क्वेअर, हे ऑप्शन येणार नाही. या ठिकाणी आपल्याला जर त्यांनी विचारलं असतं बेटा सेंट्रिक पेटल फोर्स फाइंड आउट करा, सो दिस विल बी द करेक्ट आन्सर. बट या ठिकाणी त्यांनी काय विचारलं बघा, त्याच्यामुळे म्हणलं थोडा ट्रिकी क्वेश्चन आहे आणि कन्फ्युज करणार आहे. द पॉवर डिलिव्हर टू द पार्टिकल बाय द फोर्स, फोर्सनी त्या पार्टिकलला पॉवर किती डिलिव्हर केलेली आहे हे आपल्याला फाइंड आउट करायचं आहे. लक्षामध्ये? ओके, बघा मी तुम्हाला पॉवरचा फॉर्म्युला सांगतो. पॉवर इक्वल्स टू वर्क अपॉन टाइम असतं का? मान्य आहे. आणि वर्क इक्वल्स टू फोर्स इंटू डिस्प्लेसमेंट असतं का? मान्य आहे का? हे दोन फॉर्म्युले सर्वांना माहित आहेत. आणि हा जो फोर्स असतो हा सेंट्रिपिटल असतो. मग फॉर्म्युल्याची व्हॅल्यू पुटअप करा. तर सेंट्रिपिटल फोर्स एम इंटू के स्क्वेअर आर इंटू टी स्क्वेअर इंटू ही आर अपॉन हे आलं टी. टी टी गेट कॅन्सल. ओके, या ठिकाणी ऑप्शन कोणता येईल बघा? बी. यस, ऑप्शन बी इज द करेक्ट आन्सर. लक्षामध्ये या ठिकाणी आर स्क्वेअर येईल आणि या ठिकाणी फक्त असेल टी, म्हणजे एम इंटू के स्क्वेअर आर स्क्वेअर इंटू टी. मला वाटतं तुमच्याकडे नेटवर्क कमी आहे का माझ्याकडे नेटवर्क कमी आहे? कारण तुमचा जो आवाज आहे थोडा मला अडकत येतोय. माझ्याकडे तर नाही वाटतंय. कारण आवाज कसा येतोय एकदा कमेंट मध्ये लवकर कळवा. चला नेक्स्ट क्वेश्चन घेऊया आपण. क्वेश्चन नंबर 4 तुमच्या स्क्रीनवर आहे. ओके, क्वेश्चन नंबर 4 एकदा कमेंट चेक करतो. हो येतोय. चला ठीक आहे, कारण तुमचा आवाज कधी कधी ब्रेक होतोय ना, त्याच्यामुळे विचारलं मग ते. बघा या ठिकाणी क्वेश्चन नंबर 2 हा पण थोडा ट्रिकी क्वेश्चन आहे. काही मुलांना थोडा कन्फ्युज करणारा क्वेश्चन हा असू शकतो. अ टू डिस्क हॅज सेम masses किंवा mass rotates about the same axis with their densities ρ1 and the ρ2 respectively, such that ρ1 is greater than ρ2, then the relation between the I1 and the I2 will be, what is the I? I is the moment of inertia. या ठिकाणी दोन डिस्क आहेत. त्या दोन डिस्कचं जे मास आहे ना ते मास सेम आहे, राईट. ते सेम ऍक्सिस ऑफ रोटेशन भोवती काय करत आहेत? रोटेट होत आहेत या दोन डिस्क. बट त्याची जी डेन्सिटी आहे ना या ठिकाणी मास सेम आहे, म्हणजे काय या ठिकाणी बघा m1 इक्वल्स टू m2 येईल. बट ρ1 या ठिकाणी काय आहे? ग्रेटर दॅन ρ2 आहे. याची डेन्सिटी समजा ρ1 असेल, याची ρ2 असेल, तर ρ1 इज ग्रेटर दॅन ρ2. जर ρ1 ग्रेटर दॅन ρ2 असेल तर या ठिकाणी I1 काय असेल हे आपल्याला फाइंड आउट करायचंय. बघा या ठिकाणी मेन फॉर्म्युला आपला I इक्वल्स टू, काय फॉर्म्युला असतो? मी असं लिहू शकतो का? I इक्वल्स टू डायरेक्टली mr स्क्वेअर. आता ठीक आहे ना, इंटिग्रेशन असतं, समेशन असतं, पण त्याला सोडून द्या. म्हणजे असं लिहू शकतो का? I इज या ठिकाणी बघा I इज डायरेक्टली प्रोपोर्शनल टू आर स्क्वेअर. म्हणजे I1 जर असेल तर या ठिकाणी R1 येईल आणि या ठिकाणी I2 जर असेल I2 डायरेक्टली प्रोपोर्शनल टू R2 स्क्वेअर येईल. ओके, म्हणजे या ठिकाणी मी असं लिहू शकतो I1 अपॉन I2 इक्वल्स टू R1 अपॉन R2 ब्रॅकेटचा स्क्वेअर लिहू शकतो. येस, बिलकुल लिहू शकतो. त्याच्यानंतर आता आपल्याला या ठिकाणी काय फाइंड आउट करायचं? आपल्याला डेन्सिटी फाइंड आउट करायची. पण काय दिले? मास दिले. मास काय आहे? गिव्हन इज m1 इक्वल्स टू m2 आहे. मग मास काय असतं बघा? डेन्सिटी इक्वल्स टू असतं मास पर युनिट व्हॉल्यूम असतं, आणि मास इक्वल्स टू काय येईल? मग डेन्सिटी इंटू व्हॉल्यूम येईल. तर या ठिकाणी काय येईल? डेन्सिटी मग ρ1 इंटू व्हॉल्यूम काय येईल? आपलं डिस्क व्हॉल्यूम पाय r1 स्क्वेअर इंटू हा थिकनेस स्मॉल टी इक्वल्स टू ρ2 इंटू या ठिकाणी काय येईल? पाय R2 स्क्वेअर इंटू थिकनेस. ओके, तर या ठिकाणी येईल डेन्सिटी इंटू व्हॉल्यूम केलेला आहे. तर मग या ठिकाणी काय होईल? टी टी काय होईल? कॅन्सल होईल. त्याच्यानंतर पाय पाय काय होईल? या ठिकाणी कॅन्सल होईल. आणि हे R1 आणि R2 आपण हे काय घेऊया? कॅपिटल घेऊया, जेणेकरून आपण वर कॅपिटल घेतलेलं आहे. ओके, याला मी रब करतो. याला रब देतो. समजायला का मला सांगायचं? R1 स्क्वेअर आणि R2 स्क्वेअर, आणि कोणता पार्ट समजला नाही मला सांगा. हो का, या ठिकाणी जर आपण R1 अपॉन R2 याचा जर समजा स्क्वेअर केला, बघा काय केलं? R2 ला इकडे शिफ्ट केलं, R1 अपॉन R2 चा स्क्वेअर केला, तर या ठिकाणी काय येईल? ρ1 अपॉन ρ2. म्हणजे R1 अपॉन R2 च्या ठिकाणी मी ρ2 अपॉन ρ1 पुटअप करू शकतो वर. येस, करू शकतो ना. येस, मग त्याच्यामुळे काय येईल? देअरफॉर या इक्वेशनला 1 नाव देऊया. फ्रॉम इक्वेशन 1 फ्रॉम इक्वेशन काय येईल? I1 अपॉन I2 इक्वल्स टू ρ2 अपॉन ρ1. म्हणजे काय? मोमेंट ऑफ इनर्शिया इज इन्व्हर्सली प्रोपोर्शनल टू डेन्सिटी. डेन्सिटी समजा या ठिकाणी जर वाढली तर मोमेंट ऑफ इनर्शिया काय होतो? कमी होतो. लक्षामध्ये जर मास सेम असेल तर ही कंडिशन आहे.
ओके, म्हणजे या ठिकाणी काय येईल, जर I1 ग्रेटर दॅन I2 असेल तर ρ1 इज लेस दॅन ρ2 येईल. लक्षामध्ये ρ1 इज लेस दॅन ρ2, सॉरी I1 इज लेस दॅन I2 येईल, म्हणजे ऑप्शन B इज द A इज द करेक्ट आन्सर. हा यस. तुमचा आवाज यायला येत नाही तेवढा व्यवस्थित. हा सचिन बोल. नाही तुमचा आवाजच व्यवस्थित येत नाही. माझा व्यवस्थित येतो का आवाज? कमेंट करा बरं एकदा फास्ट. हो सर. ओके येतोय. हा काही ना नेटवर्कचा प्रॉब्लेम आहे तिकडे. माझा आवाज ब्रेक होत नाही ना कुठंच? नाही सर. ओके चला ठीक आहे. सर्वांना समजलं हे? डायरेक्टली आता तुम्ही लक्षात ठेवलं तरी चालेल. म्हणजे काय असतं, ही गोष्ट तुम्ही लक्षात ठेवा, जे मोमेंट ऑफ इनर्शिया असतो तो इनव्हर्सली प्रोपोर्शनल टू काय असतो, डेन्सिटी असतो. मग या ठिकाणी ρ1 ग्रेटर दॅन ρ2 असेल तर या ठिकाणी काय येईल, I1 लेस दॅन I2 येईल. ओके, ρ1 जास्त असेल तर I1 कमी असेल. ही गोष्ट लक्षात ठेवा, इनव्हर्सली प्रोपोर्शनल असतात. ओके, क्वेश्चन नंबर 5 तुमच्या स्क्रीनवर आहे. खूप इझी क्वेश्चन आहे. बघा या ठिकाणी, हा माईक बंद करा तुमचे. Kinetic energy of a body is 4 joule and its moment of inertia is 2 kg into meter square. Then angular momentum is. लक्षामध्ये या ठिकाणी तुम्हाला काय करायचंय, अँग्युलर मोमेंटम म्हणजे L फाइंड आउट करायचंय. या ठिकाणी अँग्युलर मोमेंटम फाइंड आउट करायचंय. काय दिले त्यांनी, कायनेटिक एनर्जी दिलेली आहे, रोटेशनल कायनेटिक एनर्जी दिलेली आहे 4 जूल आहे. त्याच्यानंतर त्यांनी मोमेंट ऑफ इनर्शिया दिलाय, किती आहे, 2 kg इंटू मीटर स्क्वेअर. ओके, कसं फाइंड आउट करणार? हा, रोटेशनल कायनेटिक एनर्जीचा फॉर्म्युला 1/2 I ओमेगा स्क्वेअर. आता या ठिकाणी आपल्याला एक जुगाड करावं लागेल. ओके, काय करावं लागेल बघा बरं. यस, काय करावं लागेल आपल्याला या ठिकाणी L आणायचं. L म्हणजे अँग्युलर मोमेंटम आणायचं. या फॉर्म्युल्यामध्ये काय करावं लागेल, सर्वात पहिले तुम्हाला अँग्युलर मोमेंटमचा फॉर्म्युला माहिती पाहिजे. ओके, लक्षामध्ये. तर या ठिकाणी मी काय करतो, I न मल्टिप्लाय करतो आणि I न डिवाइड करतो. तर समजा I न जर मल्टिप्लाय केलं तर या ठिकाणी होतं I स्क्वेअर आणि I ने डिवाइड केलं तर या ठिकाणी होतं I होतं. तर I इंटू ओमेगा काय असतो, L असतो. तर या ठिकाणी काय येईल, 1/2. या ठिकाणी मी L चा स्क्वेअर घेऊ शकतो आणि खाली येईल I येईल. आलं का लक्षामध्ये. या ठिकाणी मी सिन्स लिहितोय, सिन्स L इक्वल्स टू I इंटू ओमेगा. मग I स्क्वेअर ओमेगा स्क्वेअर असल्यामुळे या ठिकाणी काय येईल, L स्क्वेअर येईल. ओके, सर्वांना समजलं. आता तुम्हाला L फाइंड आउट करायचा आहे. चला फाइंड आउट करा बरं. आता इथून पुढे होमवर्क सेट देऊ का तुम्हाला हे सॉल्व्ह करायला? चला, टिक 1, टिक 2 अँड टिक 3. टेक द स्क्रीनशॉट. होमवर्क सॉल्व्ह करायचे, काही नाही, तुम्हाला L फाइंड आउट करायचं आहे. चला फॉर्म्युला लिहून देतो तुम्ही, करू का फाइंड आउट. 2I ला इकडे शिफ्ट करा. तर काय येईल मग, L स्क्वेअर इक्वल्स टू काय येईल, 2I इंटू रोटेशनल कायनेटिक एनर्जी. व्हॅल्यू पुटअप करा. 2 इंटू I ची व्हॅल्यू किती आहे, I ची व्हॅल्यू आहे 2. त्याच्यानंतर कायनेटिक एनर्जी 4. हा, 4 दोन्ही 8, 8 दोन्ही 16. L स्क्वेअर इक्वल्स टू समजा 16 येत असेल तर याची व्हॅल्यू किती येईल, 4 येईल. ऑप्शन नंबर डी इज द करेक्ट आन्सर. ओके, हायलाइटरला काय झालं आपल्या, चला लक्षामध्ये सर्वांच्या. क्वेश्चन नंबर 5 आन्सर सर्वांना समजलेला आहे. ओके, चला क्वेश्चन नंबर 6 तुमच्या स्क्रीनवर आहे. या ठिकाणी बघा क्वेश्चन नंबर 6 काय आहे, रॉड ऑफ लेंथ. आता अशा टाइपचे क्वेश्चन बघून घाबरायचं नाही, एकदम इझी असतात. मला वाटतं ज्याची ऑप्शन्स वगैरे मोठे दिलेले असतात तेच क्वेश्चन सर्वात इझी असतात. ओके, रॉड ऑफ लेंथ L एक रॉड आहे ज्याची लेंथ किती आहे, बघा या ठिकाणी रॉड आहे ज्याची लेंथ किती आहे, L आहे. ओके, हा, डेन्सिटी ऑफ द मटेरियल इज कॅपिटल D. याची जी डेन्सिटी आहे ती किती आहे, कॅपिटल D आहे. अँड द एरिया ऑफ द क्रॉस सेक्शन इज
कॅपिटल ए, त्याचा एरिया कॅपिटल ए आहे. इफ इट रोटेट अबाउट एन ऍक्सिस परपेंडिक्युलर टू द लेंथ अँड पासिंग थ्रू इट्स सेंटर. जर समजा तो एका ऍक्सिस भोवती रोटेट होत आहे, कोणत्या ऍक्सिस भोवती? तो ऍक्सिस सेंटर ऑफ मास किंवा सेंटर मधून पास होत आहे, बट या लेंथला परपेंडिक्युलर आहे. आणि लक्षामध्ये या लेंथला तो काय आहे? परपेंडिक्युलर आहे. तो असा ऍक्सिस आहे. त्याच्यानंतर काय फाइंड आउट करायचं आहे? देन इट्स अ कायनेटिक एनर्जी ऑफ द रोटेशन विल बी. राईट, कायनेटिक एनर्जी आपल्याला काय करायचंय? फाइंड आउट करायचंय. बघा एकदम सोपं आहे. आता कोणतं पण जर आपल्याला कायनेटिक एनर्जी फाइंड आउट करायचं असेल तर रोटेशनल कायनेटिक एनर्जीचा फॉर्म्युला जो आहे आताच बघितला होता. काय असतं रे? 1/2I ओमेगा स्क्वेअर असतो. ओके, आता या ठिकाणी आपल्याला आय ची व्हॅल्यू माहित पाहिजे. मोमेंट ऑफ इनर्शिया ऑफ द रॉडचा फॉर्म्युला आहे mL²/12. हा फॉर्म्युला आहे, एवढं लक्षात ठेवा. mL²/12. पुस्तकामध्ये तुमच्या एक्सरसाइजच्या पहिले एक टेबल दिलेला आहे, त्याच्यामध्ये पूर्णपणे फॉर्म्युला दिलेले आहे. सगळे फॉर्म्युले पाठ करत बसवू नका, फक्त जे मी एमसीयू घेतले तेच फॉर्म्युले फक्त पाठ करा. ओके, लक्षामध्ये. कारण एवढे सारे फॉर्म्युले प्रत्येकाचा मोमेंट ऑफ इनर्शिया लक्षात ठेवायचा असेल, इट विल नॉट बी पॉसिबल. कारण ते शक्य नाही. एवढं कसं काय शक्य आहे पाठ करणं? बाकी तर सगळं नोट डाऊन आहेच आपल्याला. ओके, लक्षामध्ये. तर त्याच्यानंतर आय ची व्हॅल्यू आयच्या ठिकाणी पुटअप करा. तर काय येईल बघा या ठिकाणी? हे आयच्या ठिकाणचं पुटअप केलं तर mL²/² ऑप्शन नंबर बी. येस, करेक्ट. येस सर. येस करेक्ट, व्हेरी गुड. तर या ठिकाणी हे 12 येईल. ओके, आता बघा या ठिकाणी मासला इन टर्म्स ऑफ डेन्सिटी आपल्याला घ्यायचंय. तर रो इक्वल्स टू काय असतं? मास इंटू मास अपॉन व्हॉल्यूम असतं. बट या ठिकाणी जी डेन्सिटी आहे ती कॅपिटल डी न इंडिकेट केलेली आहे. तर या ठिकाणी काय मग? डेन्सिटी इक्वल्स टू मास अपॉन व्हॉल्यूम. तर मग मासच्या ठिकाणी मी डेन्सिटी टू व्हॉल्यूम पुटअप करू शकतो. ओके, एक मिनिट मला पुटअप करू द्या. तर मासच्या ठिकाणी काय पुटअप करतो? डेन्सिटी. या ठिकाणी डेन्सिटी आणि व्हॉल्यूम काय असतं? याचं एरिया इंटू लेंथ असतं. तर या ठिकाणी एरिया इंटू लेंथ म्हणजे एरिया, आणि हे एल म्हणजे हे L² इंटू हे ω²/24. ओके, लक्षामध्ये. म्हणजे काय या ठिकाणी DAL³ इंटू ω²/24. म्हणजे बघा, ए आहे L³ आहे, डी आहे ω². ऑप्शन नंबर बी इज द करेक्ट आन्सर. लक्षामध्ये. बघा याच्या अशा टाईपचे जे न्यूमेरिकल असतात, मेन तुम्हाला हा फॉर्म्युला माहित पाहिजे. सर्वात पहिले हा रोटेशनलचा, त्याच्यानंतर हा फॉर्म्युला तुम्हाला माहित पाहिजे, आणि त्याच्यानंतर काय? हे जे बेसिक फॉर्म्युले आहेत. डेन्सिटी इक्वल्स टू मास अपॉन व्हॉल्यूम. व्हॉल्यूम काय असतं? व्हॉल्यूम लक्षात ठेवा, व्हॉल्यूम ऑलवेज एरिया इंटू हाईट असतं. बट या ठिकाणी हाईट म्हणजे काय असतं? लेंथ असतं. ओके, अरे हे म्हणजे आडवा सिलेंडर आहे असं लक्षात ठेवा. याला उभं केलं तर काय येईल? एरिया इंटू लेंथ येईल. लक्षामध्ये. ओके, चला जास्त विचार करत बसू नका. जास्त विचार केला तर मग काही समजणार नाही. राईट. ओके, चला क्वेश्चन नंबर 7 तुमच्या स्क्रीनवर आहे. खूप इझी क्वेश्चन आहे. बोर्ड ऑक्टोबर 2008 मध्ये विचारला गेला होता. क्वेश्चन नंबर 7. A body is acted upon by a constant torque in 4 seconds. Its angular momentum changes from L to 4L. Then the magnitude of the torque is. ओके, टॉर्कचा फॉर्म्युला आहे, म्हणजे तुम्हाला टाऊ फाइंड आउट करायचंय. लक्षामध्ये. तर लॉ ऑफ कन्झर्वेशन ऑफ द अँग्युलर मोमेंटम, टाऊ इक्वल्स टू काय असतो? रेट ऑफ चेंज ऑफ यस अँग्युलर मोमेंटम विथ रिस्पेक्ट टू टाइम, दॅट इज नथिंग बट द टॉर्क असतो. तर मग या ठिकाणी एल म्हणजे काय असतं? चेंज इन अँग्युलर मोमेंटम. तर L to 4L चेंज होते. मग काय येईल फायनल? 4L मायनस L अपॉन या ठिकाणी येईल टी. टी ची व्हॅल्यू किती आहे बघा? टी. येस, ऑप्शन नंबर बी. यस, करेक्ट. ऑप्शन नंबर बी इज द करेक्ट आन्सर. तर या ठिकाणी 4, तर याचं सबस्ट्रक्शन 3L अपॉन 4. दॅट इज द ऑप्शन नंबर बी इज द करेक्ट आन्सर. ओके, चला त्याच्यानंतर नेक्स्ट क्वेश्चन. आता तुम्हाला वाटत असेल की सरनी हे जे क्वेश्चन आहेत ते ऑलरेडी युट्यूबला शिकवलेले आहेत, बट याच्यामध्ये जे क्वेश्चन आहेत जे इम्पॉर्टंट 5-6 घेतलेले आहेत. ओके, बाकीचे जे क्वेश्चन आहेत ते दुसरे आहेत तिकडे खाली. ओके, तर काही विद्यार्थ्यांनी युट्यूबला बघितलं असेल, मग सर युट्यूबला ते शिकवलं, तुम्ही इकडे तेच एक्झामला तेच येणार आहे. असं नाही की समजा एक्झामला वेगळे येणार आहे, मी वेगळं शिकवलंय, नाही. ओके, बघा या ठिकाणी बघा क्वेश्चन नंबर आय थिंक 8 असेल. यस, क्वेश्चन नंबर 8. हा सांगा बरं, चला थेरॉटिकल क्वेश्चन आहे. क्वेश्चन नंबर 8. प्रेझेन्स ऑफ माइंडनी क्वेश्चन रीड करा. ओके, चला 10 सेकंद आहे तुमच्याकडे. काय
क्वेश्चन रीड करतो बघा. About which of the following axis moment of inertia of the disk is minimum? डिस्क आहे बट कोणत्या ऍक्सिस भोवती त्याचा मोमेंट ऑफ इनर्शिया जो असतो तो मिनिमम असतो. दॅट वी हॅव टू फाइंड आउट हिअर. हो का, डिस्क आहे रे, एक लक्ष द्या. डिस्क आहे, या ऍक्सिस भोवती असतो, या ऍक्सिस भोवती असतो, या ऍक्सिस भोवती असतो की या ऍक्सिस भोवती असतो. थ्योरेटिकल क्वेश्चन है लेकिन थोड़ा टफ है. देखो, सबसे पहले आपको तो मोमेंट ऑफ इनर्शिया अबाउट एन एक्सिस पता होना चाहिए. कौन कौन सा एक्सिस है यहाँ पर. एक्सिस पासिंग थ्रू इट्स सेंटर अँड परपेंडिक्युलर टू प्लेन. ऑप्शन नंबर ए जे आहे त्याचा जो मोमेंट ऑफ इनर्शिया असतो आय इक्वल्स टू असतो बघा mr²/2. याचं डेरिव्हेशन आपण बघितलं होतं इंटिग्रेशन मेथडनी. मोमेंट ऑफ इनर्शिया ऑफ द डिस्क अबाउट एन एक्सिस पासिंग थ्रू द सेंटर ऑफ मास अँड परपेंडिक्युलर टू द प्लेन. राईट. त्याच्यानंतर बी काय म्हणताय, ऍक्सिस अलॉंग द डायमीटर. आता एक गोष्ट लक्षात ठेवा, डायमीटर अलॉंग द म्हणजे ऍक्सिस अलॉंग द डायमीटर जो असतो, ऍक्सिस अलॉंग द डायमीटर जो असतो तो याच्या हाफ असतो. mr² च्या हाफ जर केलं तर काय येईल, mr²/4 येईल. याच्या हाफ असतो, एवढं लक्षात ठेवा. आणि एक गोष्ट या ठिकाणी लक्षात ठेवा बघा, हा क्वेश्चन म्हणजे तुमचे खूप सारे डाउट्स क्लिअर करणार आहे. हा तुम्हाला थ्योरेटिकल क्वेश्चन वाटायला आहे बट दिस क्वेश्चन इज अ व्हेरी नॉलेजेबल क्वेश्चन. बघा या ठिकाणी डिस्क आहे, आपण या ठिकाणी ऍक्सिस अलॉंग द पासिंग थ्रू सेंटर म्हणजे हा ऑप्शन नंबर ए जो आहे हा एचं हे ऍक्सिस आहे. ऑप्शन बी काय आहे, अलॉंग द डायमीटर म्हणजे हा ऍक्सिस आहे. या ऍक्सिस भोवती म्हणजे हा बी ऑप्शन आहे. ओके. त्याच्यानंतर ऍक्सिस बघा, ऍक्सिस अलॉंग द टँजेंट अँड इट्स ओन प्लेन म्हणजे हा ऍक्सिस येतो. टँजेंट आहे A आणि sir. ओन प्लेनला आहे. ऑप्शन नंबर ए. Yes sir. नाही बेटा, ऑप्शन ए नाही ना. मिनिमम विचारले ना बघा या ठिकाणी. बघा मिनिमम विचारले, मिनिमम. आणि सर ऑप्शन, हा यस, ऑप्शन नंबर बी इज द. ऑप्शन सी. मी ऑप्शन बी म्हणतोय. ऑप्शन बी कोण सांगितलं. ऑप्शन. बरं ठीक आहे, लक्ष द्या, कन्फ्युजिंग क्वेश्चन आहे. हो का, बघा या ठिकाणी ऍक्सिस सी असा आहे म्हणजे ऑप्शन नंबर सी चा ऍक्सिस असा आहे, ऑप्शन नंबर डी चा ऍक्सिस असा येतो. एक गोष्ट लक्षात ठेवा, याच्या अराउंड मोमेंट ऑफ इनर्शिया आपल्याला माहित आहे. ओके बघा 10 मिनिट आपल्याकडे बाकी आहे. हा ऑप्शन ए आहे, याच्या अराउंड माहित आहे. आणि याच्या अराउंडचा हा डायमीटरचा हाफ असतो. म्हणजे हाफ म्हणजे काय, याच्यापेक्षा कमी आहे, हा याच्यापेक्षा कमी आहे. लक्षात, mr²/4 म्हणजे कमी, mr²/2 म्हणजे थोडं जास्त. ओके. आणि हा जो असतो हा आता या ठिकाणी हा जो ऍक्सिस आहे हा थोडा जास्त असतो याच्यापेक्षा, कारण की पॅरलल ऍक्सिस थेरम जर ऍड केला तर mh² ऍड होतं. राईट, mh² ऍड होतं, तर मला याचा मोमेंट ऑफ इनर्शिया जास्त येतो आणि याच्यापेक्षा याचा जास्त येतो. त्याच्यामुळे सर्वात कमी याचा असतो. लक्षामध्ये बी म्हणजे ऑप्शन नंबर बी इज द करेक्ट आन्सर. अबाउट अँड डायमीटर सर्वात कमी असतो मोमेंट ऑफ इनर्शिया. ओके, समजलं सर्वांना. काही समजलं नसेल तर एवढं लक्षात Sir, ठेवा. maximum. हा, मॅक्झिमम कशाचा असतो, या ठिकाणी सेंटरचा. सेंटरचा नाही, मॅक्झिमम A कोणता last येईल, ना. ऑप्शन नंबर डी इज द मॅक्झिमम येईल. आलं लक्षामध्ये. Yes sir. कसं येईल हे सांगायला गेलं ना, मी सांगितलं ऑलरेडी, पण एवढंच एक्सप्लेन करायचं म्हणलं नाही, यालाच कमीत कमी 20 मिनिट लागतो बघा. हाच पॉईंट. फक्त तुम्ही एवढं लक्षात द्या, मिनिमम जो असतो तो अलॉंग डायमीटर असतो आणि मॅक्सिमम असतो अलॉंग द, यस काय असतो, हा ऑप्शन नंबर डी काय आहे, ऍक्सिस अलॉंग द टँजेंट अँड परपेंडिक्युलर टू द प्लेन. लक्षामध्ये. ओके चला, क्वेश्चन नंबर 9 तुमच्या स्क्रीनवर आहे बघा. क्वेश्चन नंबर 9. हा, आणि तेवढं समजा डीप मध्ये जायचं नाही आता. हा, आता फक्त तुम्हाला जेवढं पहिल्यांदा तुम्ही अभ्यास केलाय तेवढाच फक्त त्याला रिवाइज करायचं, त्याच्यावर एमसीक्यू सॉल्व्ह करायचे, बाकी नवीन एमसीक्यू घ्यायचे नाहीत. नवीन त्याला डोकं लावायचं नाही, त्याला डोकं लावतो वेळ जातो आपला आणि बाकीचे सोपे सोपे क्वेश्चन आपले राहून जातात. ही गोष्ट होते. ओके, आणि ही फॅक्ट आहे बरं, ही लक्षात ठेवा. हे दिमागामध्ये काही मुलांच्या दिमागात जात नसते ही गोष्ट, कारण त्यांना कसं वाटतं आपण बेसिक टू ऍडव्हान्स अभ्यास करावा. बट आता वेळ गेलेली आहे बेसिक टू ऍडव्हान्स. हा, कन्सेप्ट तर मी तुम्हाला क्लिअर करून देतो. एखादा समजा कन्सेप्ट कळला नसेल तर काय करा, नोट डाऊन करा आणि नंतर मला व्हॉट्सअपला विचारा. ओके, त्याच्यानंतर आपण व्हॉट्सअप कॉलिंग करूया किंवा काही ना काही आपण अरेंजमेंट करून ती करूया सॉल्व. ओके, किंवा एखाद्या दिवशी आपण काय करूया, स्पेशल एक्स्ट्रा क्लास घेऊया, डाऊट क्लिअरिंग सेशन. त्या ठिकाणी तुमची स्क्रीन मला शेअर करता येईल आणि माझी स्क्रीन तुम्हाला शेअर करता येईल. लक्षामध्ये. ओके चला, हा स्क्रीनवर लिहून नका.
बघा लक्ष द्या एकदा. थेरॉटिकल क्वेश्चन आहे. काय क्वेश्चन आहे बघा. If capital L is the angular momentum and I is the moment of inertia of a rotating body, then L square upon 2I represents. L square upon 2I काय असतं? L square upon 2I आताच आपण फॉर्म्युला बघितला होता. बघा बरं, कुणाला सांगता येईल? ऑप्शन नंबर सी. यस, सचिन मुनकर. व्हेरी गुड. ऑप्शन नंबर सी इज द करेक्ट आन्सर. दॅट इज द रोटेशनल कायनेटिक एनर्जी. ते काय असतं? रोटेशनल कायनेटिक एनर्जी असतं. ओके, कसं असतं सांगतो, लक्ष द्या इकडे. आता बघा, मला सांगा रोटेशनल कायनेटिक एनर्जीचा फॉर्म्युला सांगा. रोटेशनल कायनेटिक एनर्जीचा फॉर्म्युला काय असतो रे? 1/2 I ओमेगा स्क्वेअर असतो. या ठिकाणी मी समजा आय ने मल्टिप्लाय केलं, आय स्क्वेअर होतो, आय ने डिवाइड केलं तर खाली आय राहतं. हा, तर आय इंटू ओमेगा काय असतं? अरे हो का, एल एक गोष्ट काय असतं? आय इंटू ओमेगा. तर मग या ठिकाणी आय स्क्वेअर ओमेगा स्क्वेअर केल्यावर या ठिकाणी काय होईल? एल स्क्वेअर येईल. मग या ठिकाणी काय होतं? एल स्क्वेअर अपॉन आणि खाली काय राहतं? 2I. म्हणजे हे काय आहे? मॉडिफाईड फॉर्म आहे. 1/2 I ओमेगा स्क्वेअरचा मॉडिफाईड फॉर्म आहे एल स्क्वेअर अपॉन 2I in terms of the angular momentum, and the option number C is the correct answer. This formula gives the rotational kinetic energy, isn't it? Okay, चला क्वेश्चन नंबर 10 तुमच्या स्क्रीनवर आहे. बघा काय आहे क्वेश्चन नंबर 10. एकदम सोपा क्वेश्चन आहे. सेंट्रिपेटल फोर्सचा क्वेश्चन आहे बघा. The two particles of equal masses are revolving in a circular path of radii ऑफ रेडियसला जे हे आहे प्लुरल आहे ते रेडाय म्हणतात त्याला. रेडाय 2 मीटर अँड 8 मीटर रेस्पेक्टिव्हली विथ द सेम पिरियड, देन द रेशिओ ऑफ द सेंट्रिपिटल फोर्स इज. ओके, सेंट्रिपिटल फोर्सचा सर्वांना फॉर्म्युला माहित आहे, mr ओमेगा स्क्वेअर. या ठिकाणी समजा F1 अपॉन या ठिकाणी आपण जर F2 घेतलं तर या ठिकाणी काय येईल? mr ओमेगा स्क्वेअर. ठीक आहे, M2 असतं मला माहित आहे. बट या ठिकाणी बघा, टू पार्टिकल्स ऑफ इक्वल मासेस, इक्वल मास असल्यामुळे मास कॅन्सल, त्याच्यानंतर सेम पिरियड असल्यामुळे ओमेगा कॅन्सल. फक्त काय येईल या ठिकाणी? R1 अपॉन R2 येईल. R1 ची व्हॅल्यू आहे 2, R2 ची आहे 8. या ठिकाणी बेचोक 8, 2 4 आर 8, 1 अपॉन 4. दॅट इज द ऑप्शन नंबर सी इज द करेक्ट आन्सर. यस यस ओके यस मुनकर, व्हेरी गुड. येस, ऑप्शन नंबर सी इज द करेक्ट आन्सर. हा, त्याच्यानंतर क्वेश्चन नंबर जो 11 आहे, थोडा ट्रिकी क्वेश्चन आहे. म्हणजे कन्सेप्ट माहित असेल तर येतो. बघा काय आहे? फॉर अ बॉडी मुव्हिंग अलॉंग अ सर्क्युलर पाथ, द कंडिशन फॉर अ नो स्किडिंग ऑफ इज. बरोबर आहे, एक गाडी आहे ती प्लेन हॉरिझॉन्टल रोडवर टर्न घेते, तर कंडिशन काय आहे? नो स्किडिंग, म्हणजे ती गाडी स्किड होणार नाही. ओके, घसरत जाणार नाही. त्याची कंडिशन काय? बघा बरं, सांगा लवकरात लवकर. ऑप्शन कोणतं येईल? ऑप्शन नंबर बी. यस, करेक्ट. ऑप्शन नंबर बी इज द करेक्ट आन्सर. सचिन, सी नाही, सी नाही ना? बघा नाही सर, ते पहिले याच आहे. असं आहे का? ओके ओके, बरं ठीक आहे. हा, तर या ठिकाणी एम जी असतो, या ठिकाणी एम स्क्वेअर अपॉन आर असतो, या ठिकाणी नॉर्मल रिएक्शन असतं आणि या ठिकाणी फ्रिक्शनल फोर्स असतो. आणि हा म्यूएस इंटू एम जी या ठिकाणी काय असतो? फ्रिक्शनल फोर्स असतो. ऑलवेज मला सांगा, हा फ्रिक्शनल फोर्स जास्त पाहिजे. जर नो स्किडिंग, स्किड व्हायची नसेल तर फ्रिक्शन फोर्स जास्त पाहिजे. मग काय? सेंट्रिफ्युगल फोर्स पाहिजे. म्हणजे ऑप्शन नंबर बी, फ्रिक्शनल फोर्स जास्त पाहिजे. जर या ठिकाणी असं असलं असतं म्यू एम जी इज ग्रेटर दॅन एम व्ही स्क्वेअर अपॉन आर, तर ते पण ऑप्शन करेक्ट असलं असतं. बट या ठिकाणी असं ऑप्शन आहे का? नाही, उलट ऑप्शन आहे. हे ऑप्शन करेक्ट आहे. आलं लक्षामध्ये? ओके, चला क्वेश्चन नंबर 11 झालेला आहे. त्याच्यानंतर क्वेश्चन नंबर जो 12 आहे तो तुमच्या स्क्रीनवर आहे. ओके, बघा त्याच्यानंतर आता बाहेरचा थोडा आवाज येत असेल, कारण बाहेरचे ऑटो वगैरे फिरत असतात, तुम्हाला माहित आहे. ओके, तीच आहे आपल्याला. ओके, हा लक्ष द्या इकडे. ओके, इट्स अ फॅमिली प्रॉब्लेम, नॉट अ फॅमिली प्रॉब्लेम, इट्स अ डेली रुटीन. ओके, चला. रोड इज 10 मीटर वाईड. तुम्ही क्वेश्चन वाचला असेल ना? हा, नसतं तुमचं फक्त माझ्याकडे लक्ष इकडे. बघा लक्ष द्या इकडे.
A road is a 10 meter wide. Its the radius of curvature is 50 meter. The outer edge is above the lower edge by a distance of the 1.5 meter. This road is most suited for the velocity of. तो रोड कोणत्या वेलोसिटीला सूट होईल हे आपल्याला फाइंड आउट करायचं आहे. ट्रिकी क्वेश्चन. दिस वन इज ऑल्सो ट्रिकी क्वेश्चन. कारण की फॉर्म्युला वेगळा आहे बट काहीतरी मॉडिफिकेशन करायचं फॉर्म्युल्यामध्ये. आणि अशाच टाईपचे क्वेश्चन्स नीट आणि सीईटी मध्ये येतात. ओके बघा, अरे काहीच नाही. आता तुम्ही विचार करत असताल की सर यार वेलॉसिटीचा तर फॉर्म्युला √RG tan थीटा आहे. बरोबर आहे, वेलॉसिटीचा फॉर्म्युला √RG tan थीटा आहे, पण या ठिकाणी थीटा तर आपल्याला दिलंच नाही. पण दुसऱ्या पण त्यांनी आपल्या काही गोष्टी दिलेल्या आहेत. बघा, द रोड इज 10 मीटर वाईड. एक असा रोड आहे, तो 10 मीटर वाईड आहे. त्याच्यानंतर त्याची हाईट किती आहे? 1.5 आहे. राईट, लक्षामध्ये. तर मग या ठिकाणी आपण काय करू शकतो, आपल्याला व्ही फाइंड आउट करायचंय. व्ही चा फॉर्म्युला आपल्याला माहित आहे, व्ही इक्वल्स टू RG √RG tan थीटा. मग या ठिकाणी tan थीटाला अप्लाय करा. tan थीटा इक्वल्स टू काय आहे? अपोजिट अपॉन ऍडजसंट. बघा, थीटाच्या अपोजिट साइड 1.5 आहे, म्हणजे 1.5 अपॉन ऍडजसंट किती आहे? 10 आहे. राईट, ही जर व्हॅल्यू मी याच्यामध्ये पुटअप केली तर आपलं आन्सर येईल. चला पुटअप करा. R ची व्हॅल्यू किती आहे? R ची व्हॅल्यू आहे 1.5, G ची व्हॅल्यू आहे 10, tan थीटाची व्हॅल्यू आहे 1.5 अपॉन 10. 10 या ठिकाणी कॅन्सल. 1.5 इंटू 1.5 काय राहतं? काय चुकलं का रे? चुकलंय काहीतरी. बघा काय चुकलंय, लक्ष द्या इकडं. या ठिकाणी 50 येतं ना. अरे रेडियस 50 आहे ना. ओके, हा रेडियस 50 आहे. या ठिकाणी किती येईल? 50 येईल. बघा या ठिकाणी 50 येईल. ओके, काय येईल मग या ठिकाणी? हा, √50 इंटू 1.5. चला, हा 15 × 5 = 75. तर या ठिकाणी 75 0 या ठिकाणी पॉईंट येईल. √75 ची व्हॅल्यू 8 पॉईंट समथिंग येते का? √64 किती आहे? 8 आहे. मग या ठिकाणी ऑप्शन नंबर डी इज द करेक्ट आन्सर. लक्षामध्ये. ओके, आता याच्यानंतर आपलं जे लेक्चर आहे ते अर्ध्या तासानंतर होणार आहे. लक्षामध्ये, अर्ध्या तासानंतर. अर्ध्या तासानंतर का? कारण की मला थोडं जरा अर्जंट काम आलेलं आहे. तर आपण अर्ध्या तासानंतर घेऊ. कोणाला काही प्रॉब्लेम असेल तर आपण लेक्चर वाटलं तर संध्याकाळी घेऊया. लक्षामध्ये.